नमस्कार मित्रांनो, कशी आसात? बरे आसात ना? आमची बिल्डिंग जातली आहे रिडेव्हलपमेंटला. तर आज होती सगळ्या मेंबर्सची मीटिंग. सगळे रूम ओनर इलेले होते. यो पोपट भाई पण इल्लो, याका पण कळला वाटतं बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जातली आहे. तर मी आज चालले स्किन डॉक्टरची अपॉइंटमेंट घेऊ. यो बघा, स्किनवर माझ्या झालेलो आहे इन्फेक्शन, आणि एवढ्या चांगल्या चेहऱ्यावर इन्फेक्शन झालेला बरा नसता ना. अपॉइंटमेंट घेऊन झाल्यानंतर मी येत होते घराकडे. तेवढ्यात माझ्या लक्षात इला की तुम्ही जैसर राहतात, जर पाण्याची कमतरता असाल तर नालासोपारामध्ये रूम घेवा. जरासो पाऊस पडलो की पाणीत पाणी भरता. घराकडे गेल्यावर मी दाबून जेवलोय, कारण का माझ्या औषध बनवलेला आणि काळ्या वाटण्याचा सांबार. संध्याकाळी आम्ही सगळे चाय पित होतो. तेवढ्यात बघा स्वामी भाई पण इलो, आणि तो पण बोलूक लागलो माका पण देवा चाय. भर पावसात मी आणि देवांश गेलो फटाके आणू, कारण का आज होती हिंदुस्थान पाकिस्तान मॅच. भारताने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग घेतल्यान, पण 8 ओव्हर झाले तरी काय पाकिस्तानची विकेट जाऊक नव्हती. मनात जरा भीती वाटत होती. फटाके घेऊन इलो, आमच्या अंगलट नको येऊ. नंतर कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती जी काय बॉलिंग केल्यान सगळं पिक्चरच बदलून टाकल्यान पाकिस्तानचो. कुलदीप यादवान LBW ची अपील केल्यान, आणि यो बघा मेन अंपायर आणि थर्ड अंपायराक रेफर केल्यान. पाकिस्तानच्या बॉलरांनी पण कपाळात आणलेल्यानी आमच्या भारताचे 20 वर 3 विकेट काढलेल्यानी. पण नंतर तिलक वर्मान, संजू सॅमसन आणि लास्टला विनिंग शॉट मारल्याने यो बघा रिंकू सिंगने, आणि भारत जिंकली. पाकिस्तानला हरवल्यावर बघा देवांश किती एकदम खुश झालो. फटाके लावून विजय साजरो केलो. आता पुरती एवढाच. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.